दुसरी बातमी आहे आयआयटीच्या नावामध्ये बॉम्बे तसंच ठेवा असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यानंतर त्यांच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड उठली। मंत्री जितेंद्र सिंग बॉम्बे नावावरती समाधानी आहेत। जितेंद्र सिंग यांच्या विधानावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आक्रमक झाले। आयआयटी संदर्भातील वक्तव्याचा निषेध त्यांनी केलेला आहे। मराठी माणसा जागा हो असं ट्विट सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत मनसेचे प्रवक्ते हेमंत कुमार कांबळे आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकरजी। मी सर्वप्रथम गणेश खणकरजी तुमच्याकडे येतोय। म्हणजे बघा ना, आधी आपण मराठी भाषेचा मुद्दा होता, त्यानंतर मग पुन्हा एकदा आता केंद्रीय मंत्री येऊन अशा प्रकारची वक्तव्य करून जातात। नेमकं साध्य काय करायचंय मंत्र्यांना आणि या सगळ्यामध्ये भाजपची काय भूमिका आहे? बरं, असं आहे की जितेंद्र सिंग जी केंद्रीय मंत्री आहेत, या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका त्यांची मांडली असेल ती त्यांची असेल। एक त्या बाबतीतली स्पष्ट करू इच्छितो, भारतीय जनता पार्टी मुंबई म्हणून आणि आमची मुंबईचे पदाधिकारी म्हणून आमची भूमिका आहे की मुंबई या शब्दाची कुठली तडजोड करायची नाही। मुळात या संदर्भात त्यांनी काय भूमिका घेतली या बाबतीत नंतर त्यांनी कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही किंवा त्या संदर्भात काही फार चर्चा झालेली नाही। पण आमची भूमिका ही आहे की मुंबई या नावाची नाळ जोडलेली आहे। मुंबई करण्यासाठी माननीय राम नाईक ज्या वेळेला संसदेमध्ये होते त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यांनी पहिल्यांदा हा प्रस्ताव लोकसभेमध्ये मांडला आणि त्या प्रस्तावामुळेच आज बॉम्बेचं मुंबई झालेलं आहे। त्यामुळे मुंबई हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी जी भूमिका मांडलेली आहे या बाबतीमध्ये अधिक तपशीलवार त्यांच्याकडनं स्पष्टीकरण येईल। पण आता तरी आमचा विषय आहे की मुंबई होय, बॉम्बेला मुंबईच म्हटलं पाहिजे आणि मुंबई हा आमचा विषय आहे। बर, मी हेमंत कुमारजी तुमच्याकडे येतोय। मला सांगा, आता राज ठाकरेंनी सुद्धा याचा निषेध व्यक्त केलेला आहे। यांसारखी वक्तव्य आजही येतात आणि पुन्हा जातात, नंतर 2 दिवसानंतर ते प्रकरण पुन्हा एकदा शांत होतं। ही प्रकरणं किंवा ही वक्तव्य थांबणार आहेत की नाही, काय वाटतंय? नाही, कसं आहे ना, ते केंद्रीय मंत्र्यांनी जे वक्तव्य केलं ते भाजपच्या पोटातलं त्या केंद्रीय मंत्र्यांच्या ओठातून बाहेर पडलं असं मला वाटतं। कारण मुंबई बद्दलचा आकस, महाराष्ट्राबद्दलचा आकस हा कुठेतरी इथे दिसून आला। मुळात या मुंबईचं 1 नोव्हेंबर 1995 बॉम्बेचं मुंबई झालं। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हा मुद्दा अगदी लावून धरला होता। मी सन्माननीय राम नाईक हे त्यावेळेला खासदार होते आणि त्यांनी मुंबईतून निवडून गेलेले खासदार म्हणून त्यांनी पण त्याचा पाठपुरावा केला असेल। मी त्यांचं श्रेय काय कमी करण्याचा प्रयत्न नाही करत आहे। गणेश खणकरजी, गणेशजी, मी त्यांचं श्रेय हिरावून घेत नाही। मी पण जो मुंबई आणि महाराष्ट्राचा जो मुद्दा आहे तो नेहमी त्यावेळच्या शिवसेनेने आता तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही तेवढाच लावून धरते। मुळात प्रश्न एक आहे की बँगलोरचं बेंगळुरू झालं त्याचा उच्चार बरोबर होतो, कलकत्त्याचा कोलकाता झाला त्याचा उच्चार बरोबर होतो, मद्रासचं चेन्नई झालं त्याला चेन्नई म्हटलं जातं। मी आता तुम्हाला अशी किती उदाहरणं देऊ की मुंबईमध्ये बॉम्बे नावाचे अनेक आउटलेट्स उभे राहत आहेत। मग भारतीय जनता पार्टीचे जे आता प्रवक्ते म्हणतायत की बॉम्बेचं मुंबई याला आम्ही अगदी ठासून त्याचं समर्थन करतो। मग किती सांगू तुम्हाला? म्हणजे बॉम्बे अड्डा, बॉम्बे कार्टेल, बॉम्बे गुरमेट, बॉम्बे कॅफे, बॉम्बे बर्गर, इतकी नावं तुमच्या समोर येत आहेत। प्रशासन तुमच्या हातात आहे, महाराष्ट्र सरकार तुमच्या हातात आहे। आता मुंबई पण प्रशासकही तुमचाच आहे, केंद्रातही तुमचं सरकार आहे। अशा वेळेला डोळे उघडे ठेवून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी बघत नाहीत का? मग कोणती तुमची मुंबईशी नाळ जुडली आहे? कशाला पाहिजे तुम्हाला मुंबईमध्ये सत्ता? जर मुंबईबद्दल तुम्हाला आत्मीयताच असेल, महाराष्ट्राबद्दल आत्मीयताच नसेल, महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर गेले तरी तुम्हाला त्याचं काही वाटत नाही, कधी त्याचा निषेध केला नाही। म्हणजे महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले, कधी बोललात तुम्ही? कोणत्या भारतीय? बरं, ज्या आता ह्या कबूतरखान्यांचा विषय असू दे, अनेक विषय असतील, तुम्ही सोयीस्कररित्या ते टाळता आणि मग तिथे तुम्ही स्टेटमेंट देता जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन। मग या काय विशिष्ट लोकांची अपीजमेंट करण्यासाठी तुम्ही जेव्हा हे बॉम्बेचा आता मुंबई बोला तुम्ही त्याच्यावरती, असं कसं म्हणू शकता की ते तुमच्या पक्षाचे केंद्रीय मंत्री स्टेटमेंट करतात बॉम्बे नाही झालं तरी, म्हणजे बॉम्बे राहिलं तरी चालेल, मुंबई नाही झालं तर बरं झालं,
कसं समर्थन करू शकता तुम्ही त्याचं? आणि तुम्ही म्हणता ते त्यांचं वक्तव्य आहे. तुमच्या पक्षाचे केंद्रीय मंत्री आहेत ना ते. बरं, गणेश खणकरजी, राज ठाकरेंचं एक ट्विट होतं, म्हणजे याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी ट्विट केलं, त्याच्यावरून ते आक्रमक झाले आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक मुद्दा तिथे जाणून म्हणजे प्रकर्षानं दाखवला. जे ट्विट काय होतं ते मी आधी वाचून दाखवतोय. IITच्या नावामध्ये बॉम्बेचे मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं जितेंद्र सिंग म्हणाले होते. त्यानंतर मुंबई नको, बॉम्बेच हवं, यातून मुंबई हळूच ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे. जितेंद्र सिंग यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे. आधी मुंबई आणि मग महामुंबई ताब्यात घेऊन गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मराठी माणसा जागा हो अशा आशयाचं राज ठाकरेंनी ट्विट केलंय. आणि याच मुद्द्यावरनं मी आता तुमच्याकडे येतोय गणेश खणकरजी. राज ठाकरेंचा मुद्दा हा आधीपासूनच आहे, म्हणजे जेव्हा बुलेट ट्रेनचा जेव्हा विषय आला होता तेव्हा सुद्धा अहमदाबाद ते मुंबई एवढ्याच मार्गाची बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. तेव्हा सुद्धा राज ठाकरेंनी भूमिका घेतली होती, राज ठाकरेंनी आवाज चढवला होता. आणि आता मुंबई वेगळी करण्याचा घाट घातला जातोय का? कारण अशा वक्तव्यांचा संदर्भ याच मुद्द्याला जोडतोय. काय वाटतंय राज ठाकरेंच्या या सगळ्या ट्विट संदर्भामध्ये? असं आहे ना की ही छापील भाषण आहेत. आता उद्योगधंदे मुंबईच्या बाहेर गेले, हे झालं ते झालं. शिवाजी पार्कवरच्या कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला जावे हिंदीतनं भाषण देतात, मग ते हिंदी कुठलं होतं? तुम्ही दुसऱ्यावर टीका करता ना. मी एकच माझा प्रश्न आहे ज्याचं उत्तर देणं फार कठीण होईल. यामध्ये तुम्हाला उत्तर देणं फार कठीण जाईल. अहो, बॉम्बे स्कॉटिश मध्ये मुलं शिकली ना, त्याचं मुंबई स्कॉटिश करा की जाऊन. कुणी थांबवलंय तुम्हाला? तुमच्यापासून आखेच्या अंतरावर आहे. काय विषय, केंद्रीय मंत्री काय म्हणाले असतील या बाबतीमध्ये त्यांची भूमिका जी असेल ते स्पष्ट करतील. भारतीय जनता पार्टी मुंबई म्हणून आम्ही आमची भूमिका तुम्हाला सांगितली. मुंबई या नावाशी आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही. दुसरी बाब, बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद का झाली? तुम्हाला आठवतंय का एक वक्तव्य केलं होतं, तेल शुद्धीकरण प्रकल्प विदर्भात का घेऊन जात नाही? अहो, तेल शुद्धीकरण प्रकल्प म्हणजे काय नेमकं याचा अभ्यास कधी केलाय का? तेल शुद्धीकरणाचे प्रकल्प हे समुद्रातनं तेल वाहून आणल्यानंतर जेवढ्या कमी अंतरावरती त्याचं शुद्धीकरण करून परत नेहमी त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही कमी होते आणि त्यामुळे उद्योगधंद्यांना अधिक स्वस्तामध्ये आपण संसाधनं उपलब्ध करून देऊ शकतो. अहो, भाषण करणं सोपं आहे. समोर असलेली तुमचीच कार्यकर्त्यांची जी जत्रावळ असते ते टाळ्या वाजवते. त्याला काही आर्थिक, त्याला काही सामाजिक, त्याला काही या भान आहे का? वाढवण बंदर हे आपण आज सुरू करतोय. वाढवण बंदर हे नॅचरली जिथे आहे तिथून गुजरातची सीमा ही कमी अंतरावर आहे. म्हणजे तुम्ही उद्या आमच्यावर आरोप करणार का वाढवण बंदर गुजरातसाठी सुरू? काय आपण बोलतो, कुठले आरोप करतो? अहो, छापील भाषणात नवीन काहीतरी शोधा ना. या मुंबईच्या विकासासाठी तुम्हाला काय वाटतं ते? तीच भाषण किती वर्ष करणार आहात तुम्ही? नवीन काहीतरी बोला ना साहेब. गणेश खणकरजी, तुमचं म्हणणं तुम्ही पूर्ण केलं. मी आता हेमंत कुमारांकडे येतोय. हेमंतजी, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. छापील भाषण आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे, आपली प्रतिक्रिया? कसं आहे, गणेश खणकरांकडे कोणत्याही प्रकारचं तसं मुद्दे नसल्यामुळे ते छापील बातम्या म्हणतात. मी आता त्यांना ते जे म्हणतायत तेल शुद्धीकरण प्रकल्प जे त्याला विरोध केला. मग अहो, कोकण हा निसर्ग संपन्न आहे. हो, 720 किलोमीटरची ज्या किनारपट्टी आहे ज्याची तुलना कॅलिफोर्निया बरोबर केली जाते, तिथे तेल शुद्धी प्रकरण कशाला पाहिजे? तिथे आणा ना पर्यटनाचे वेगळे वेगळे प्रकल्प. तुम्हाला तेच करायचं तर गुजरातमध्ये घेऊन जा तेल शुद्धी, तो जो ह्याचा प्रोजेक्ट आहे तो. तुम्हाला असे केमिकलचे प्रोजेक्ट तिकडे का लागतात? जर तुम्हाला खरोखर महाराष्ट्राबद्दल आस्था असेल किंवा या कोकणाला काय म्हणतो आपण? निसर्ग संपन्न म्हणतो ना. मग त्या कोकणाच्या पूर्ण निसर्गाची वाट लावण्यासाठी असे प्रकल्प कशासाठी? खणकरांना असं वाटत असेल ना की सर्वज्ञानी फक्त भाजपमध्ये बसले तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे तो. सगळ्या विषयाचा तुम्हीच अभ्यास केलात का? बरं, मग एवढे तुम्ही डावोसला जाऊन प्रोजेक्ट आणलेत, मग एवढी हसण्यावारी घेतात. तुमचं म्हणणं जे आहे कसं आहे ना, त्यांनी आता सवय लावून घ्यावी. कारण थोड्या दिवसांनी फक्त ते हसत राहणार आहेत, फक्त हसत. आणि कोण हसतं माहितीये ना तुम्हाला? सारखं हसत कोण राहतं? तसं त्यांना हसायचंय फक्त. त्यांना जर वाटत असेल त्यांनी जरूर बसावं आणि तुम्ही एक वेगळी चर्चा लावा. मग आपण म्हणू, विचारतो मी त्यांना की महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण काय, शैक्षणिक धोरण काय, महिला सुरक्षा धोरण काय, सगळ्यांवरती अगदी सविस्तर चर्चा करू.
लाडक्या बहिणीला 2,000 आणि 3,000 वाटतायत, पण लाडक्या बहिणींवर अत्याचार होत आहेत त्याच्यावरती कोण बोलत नाही. त्यांचा महिला आयोग गप्प बसलाय, त्यांच्या चित्रभाग गप्प बसल्यात, विषयांतर करत नाही, पण मुद्द्यांवरती बोलायचं तर यांच्याकडे उत्तर नसतात. मग म्हणतात की छापील बातम्यांवरती बोलता म्हणून. बर, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे हेमंतजी आणि गणेश खणकरजी. आपल्याला इतर सुद्धा बातम्यांचा आढावा घ्यायचा आणि विश्लेषण सुद्धा करायचं आहे.